कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. मला असं वाटतं की बीड म्हणण्यापेक्षा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अशा प्रवृत्त्या वाढत आहेत तिथं पोलिसांनी पर्टिक्युलर लक्ष घातलं पाहिजे. पोलिसांनी कडक कारवाई याच्यामध्ये केली पाहिजे. पोलिसांचा धाक जसा आहे तशापेक्षा जास्त धाक निर्माण झाला पाहिजे. कारण काल देखील लातूरमधला जो मी एक व्हिडिओ बघितला तो मला असं वाटतं की अशा समाजकंटकांना धडा शिकवला पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं त्या तरुण मुलाला मारहाण होत होती आणि लोकं देखील आजूबाजूला होती, कदाचित दहशतीमध्ये पुढे जात नव्हती, तर अशा गुन्ह्यांची दहशत पोलिसांनी मोडून काढली पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे. परवाच अर्थसंकल्पीय बजेट सादर झालं, त्यामध्ये नगरविकास खात्याला कमी निधी दिला गेला आणि त्यामुळे शिवसेनेचे आमदार थोडे नाराज असतात. अशी बातमी आहे. मी देखील एक शिवसेनेचा आमदार आहे. शिवसेनेचा आमदार म्हणूनच मी मंत्री झालेलो आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला ज्या आजूबाजूच्या विरोधकांकडनं बातम्या मिळतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवता, पण असं कुठेही नाराजी नाही. दापोलीमध्ये प्रकार झाला, दोन समाजामध्ये कुठेतरी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या संदर्भात एफआयआर दाखल झाली का झालं असेल आणि लोकांना नेमकं काय आव्हान करायचं नाही. या संदर्भात जिल्ह्याच्या मला सगळ्याच नागरिकांना, सर्व जाती धर्माच्या नागरिकांना पालकमंत्री म्हणून हीच विनंती करायची आहे. ज्या पद्धतीनं कालचा दापोलीतला किंवा राजापूरमधला प्रकार घडला किंवा घडवण्याचा प्रयत्न काही लोक करतात, या समाजकंटकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे आणि त्या ऐतिहासिक परंपरेचं जतन करत असताना जातीजातीमध्ये, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण होते किंवा संघर्ष होईल अशा पद्धतीचं कृत्य कोणी करू नये ही पालकमंत्री म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे. कारण ज्या पद्धतीनं हे प्रकार घडत आहेत हे ठीक आहे, पोलिसांनी हस्तक्षेप केला किंवा या सगळ्या गोष्टी थांबवण्यात आल्या, पण असे वारंवार प्रकार घडू नये यासाठी हे जे कोण घडवत आहे त्यांना देखील अद्दल घडली पाहिजे या मताचा पालकमंत्री म्हणून गेली वर्षभर पाहिलं तर त्या घटनांमध्ये वाढ झाली. त्यापूर्वी काही वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष पाहिलं तर तशा घटना घडलेल्या नव्हत्या. आता या 2-3 महिन्यामध्ये किंवा या चालू वर्षामध्ये या घटनांमध्ये सातत्याने वाढ होती. मी सांगितलं ना की सुरुवात कुठून होते त्या मुळापर्यंत आपण पोचलं पाहिजे. शेवटी वादविवाद एवढ्यापर्यंत जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोण होतं, कोण नव्हतं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशाचं आराध्य दैवत म्हणून आपण बघतो त्यांचा वापर या सगळ्या गोष्टींमध्ये होऊ नये ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे. कारण जर आपण धर्माधर्मामध्ये, जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागलो तर मला असं वाटतं की हा त्रास सगळ्यांनाच होणार. जर कोण चुकत असेल तर त्याच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. देशप्रेमाबद्दलची माझी भूमिका ही देखील स्पष्ट आहे की जे देशावर प्रेम करतात, जे देशावर प्रेम करून या ठिकाणी नागरिक म्हणून राहतात त्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे ही पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे. परंतु देशामध्ये राहून देशाच्या विरोधी कारवाई जर कोण करत असेल तर त्यांना अद्दल घडली पाहिजे ही देखील आमची. देशाच्या संस्कृतीच्या विरोधामध्ये जाऊन जर कोण काही करत असेल तर त्यांना देखील चाप लागला पाहिजे ही आमची भूमिका आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख हे दोन्ही देशाची आराध्य दैवत आहे. ज्यावेळी अबू आझमींनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रास देणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं ट्विट केलं तर त्याच्या विरोधात त्याच्या निलंबनाची मागणी करणारा एकनाथ शिंदे साहेबांनंतरचा उदय सामंत होता हे आपण सगळ्यांनी बघितलं. त्याच्यामुळे जे औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात त्यांचं तर समर्थन असूच शकत नाही. परंतु जे देशावर प्रेम करतात, आता माझ्याकडे आता खरं यादी नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम बांधव होते की नव्हते हे माझ्यापेक्षा तुम्ही इतिहास सगळ्यांनी वाचलेला आहे. तर मला असं वाटतं की याच्यावर चर्चा होणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाला आदर असला पाहिजे, मग तो कुठच्याही जाती धर्माचा असू दे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असला पाहिजे, आपल्या साधू संतांबद्दल असला पाहिजे, राष्ट्रसंतांबद्दल असला पाहिजे. याच्यामध्ये दुमत असण्याचं कारणच नाही. परंतु असे प्रकार घडवणारे कोण आहेत स्थानिक पातळीवरचे, या सगळ्या गैरसमजावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये हीच पालकमंत्री म्हणून माझी भूमिका.
कालच्या प्रकरणामध्ये पण गुन्हा दाखल झाला का? नागपूर किंवा राजापूर काही ठिकाणी गुन्हे नक्की दाखल झालेले आहेत, काही ठिकाणी समन्वयाची भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे, पोलिसांनी घेतलेली आहे. मी आता देखील एक अर्ध्या तासापूर्वी पोलीस अधीक्षकांची राजापूरमध्ये त्या ठिकाणी बोललो. आता इथे शांतता आहे. स्वतः त्या तालुक्याचे आमदार या सणांबद्दल नितांत आदर सरकार म्हणून आम्हाला आहे. त्याच्यामुळे कुठेही कुठचाही सण बंद करण्याचा अपप्रचार कोणी करू नये.